Next problem, EMS link as shown in figure. Transmit a pull of 90 kilonewton. So it is 90 kilonewton. Okay. Find the dimension of B and T. If B is equal to 3T, B is equal to 3T. So B is equal to 3T. Assume permissible tensile stress at 65 megapascal. Okay. आता तुम्हाला एक लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी दिलेले नाही. हा काय डायरेक्ट लोड आहे. हा काय डायरेक्ट लोड आहे म्हणजे टेन्साईल लोड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बेंडिंग मुवमेंट काय असणार आहे किंवा बेंडिंग स्ट्रेस काय असणार आहे तर 0 असणार. कारण काय ह्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी नाही. बेंडिंग स्ट्रेस काय असणार आहे, सॉरी इथं सिग्मा बी लिहायचं आहे. बेंडिंग स्ट्रेस काय असणार आहे परत सांगतो मी. काय ह्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी दिली नाही म्हणजे हा डायरेक्ट लोड आहे. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस इथं काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे डायरेक्ट स्ट्रेस दिलेला आहे. तो किती दिलेला आहे 65 मेगापास्कल. का तर तुम्ही जर मॅक्सिमम पाहिला मॅक्सिमम तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिग्मा 0 प्लस सिग्मा बी, पण सिग्मा 0 प्लस 0 येणार कारण ह्याच्यामध्ये इसेंट्रिसिटी दिली आहे का नाही. म्हणजे हाच डायरेक्ट स्ट्रेसच काय असणार आहे परमिसिबल टेन्साईल स्ट्रेस असणार आहे. म्हणजे सिग्मा 0 किती दिलं आहे आपल्याला 65 मेगापास्कल. 65 मेगापास्कल म्हणजेच काय 65 न्यूटन पर mm². ओके. म्हणजे आपल्याला इथं फक्त डायरेक्ट लोड अप्लाय होतो आहे. ह्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस तयार होत नाही कारण हा डायरेक्ट स्ट्रेसचाच उदाहरण आहे. कारण ह्याच्यात इसेंट्रिसिटी आपल्याला दिलेली नाही. मग आपल्याला काय करावं लागेल तर डायरेक्ट स्ट्रेस बरोबर काय असतं फॉर्म्युला P/A. P/A. पी किती आहे, पी पहा किती आहे, पी 90 किलोन्यूटन आहे. 90 × 10⁻³ एरिया काय असेल तर B × T. पण बी बरोबर काय दिलं आहे 3T. म्हणजेच काय 90 × 10⁻³ बी बरोबर काय आहे 3T × T. म्हणजेच 90 × 10⁻³ 3T². सिग्मा 0ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 65 मेगापास्कल. 65 बरोबर 90 × 10⁻³ आता तिरकस गुणाकार करा. 65 × 3T² बरोबर 90 × 10⁻³ T² बरोबर काय आलं 90 × 10⁻³ 65 × 3. ओके. म्हणजेच T² बरोबर येते 461.538. म्हणजे T बरोबर काय आलं 21.48 mm आणि बी बरोबर काय आलं 3T. 3T म्हणजेच काय 3 × 21.48 तेवढं काय येणार आहे जवळजवळ 66 mm येतं. ओके. अशा पद्धतीने बी आणि टीचं काढलं. आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ह्या कंडिशनमध्ये इसेंट्रिसिटी दिलेली नाही आहे. म्हणजे हा डायरेक्ट लोडचं उदाहरण आहे. डायरेक्ट लोडमध्ये फक्त डायरेक्ट स्ट्रेसच तयार होतो म्हणून आपण डायरेक्ट स्ट्रेसच काढलेला आहे. याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसची व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. बेंडिंग स्ट्रेस इज 0 कारण इसेंट्रिसिटी नाही आहे. बेंडिंग स्ट्रेस 0 आहे. मॅक्सिमम स्ट्रेस परमिसिबल स्ट्रेस जो आहे टेन्साईल स्ट्रेस तो डायरेक्ट स्ट्रेसच असणार आहे. त्यामुळे डायरेक्ट स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यानं आपण टी आणि बीची व्हॅल्यू काढलेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, सी क्लॅम्प मेड अप ऑफ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन. हा तिथं AB हा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे पहा. ॲज शोन इज फिगर 10 त्याची विड्थ आहे, 30 त्याची थिकनेस आहे. इज सब्जेक्टेड टू फोर्स ऑफ 2.5 किलोन्यूटन. ओके. दिस इज 2.5 किलोन्यूटन. हा 2.5 किलोन्यूटनचा फोर्स आहे. तर 2.5 किलोन्यूटन करा. 2.5 किलोन्यूटनचा फोर्स आहे. 2.5 किलोन्यूटनचा फोर्स इथं ॲक्ट होतो आहे. ही त्याची इसेंट्रिसिटी आहे 100 mm. ठीक आहे. ह्या ॲक्सिसपासून याचं 100 mm अंतर आहे. इसेंट्रिसिटी दिलेली आहे 100 mm. म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस तयार होणार आहेत. तर बघा हा 2.5 किलोन्यूटनचा जो लोड आहे तो इथं ॲक्ट होणार आहे 2.5 किलोन्यूटन. मग हे वरचा भाग काय होणार आहे की हे इकडं फोर्स ॲक्ट होतं म्हणजे हा इकडं ढकलतो ह्याला. ठीक आहे. हा इकडं ढकलतो आहे. आपण इकडून असं लोड लावतो आहे पण हे इथं काय करतो आहे हा लोड. आता आपण जर लाईन ऑफ ॲक्शन बघितली तर असा लोड जातो आहे. म्हणजे इथं असा लोड आपल्याला हे टेन्साईल लोड इथं वरती येतो आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये टेन्साईल लोड एला
म्हणजे आपल्याला मॅक्सिमम लोड जो आहे तो टेन्साईल येणार आहे असा पुल करतो, असा लोड इथं ॲक्ट होतो आहे. म्हणजे आपण इकडं धरलं तर ह्याला काय करतो आहे, टेन्शनमध्ये मॅक्सिमम असणार आहे आणि कॉम्प्रेशनमध्ये मिनिमम असणार आहे जर सिग्मा बीची व्हॅल्यू ही सिग्मा झिरोपेक्षा जास्त आली तर आपण आधी काय करूया, तर आपल्याला काय म्हणतं आहे, स्ट्रेस इंड्यूस आहे ए बी, मॅक्सिमम काढूया. मॅक्सिमम काय असणार आहे, टेन्साईल असणार आहे सिग्मा झिरो प्लस सिग्मा बी, आणि मिनिमम जे असणार आहे ते कॉम्प्रेसिव्ह असणार आहे सिग्मा झिरो मायनस सिग्मा बी. ओके, तर याच्यामध्ये सिग्मा झिरो पहिल्यांदा काढूया. सिग्मा झिरो बरोबर डायरेक्ट स्ट्रेस म्हणजेच काय, पी अपॉन ए. पी अपॉन ए, पी किती आहे तर 2.5 किलो न्यूटन, म्हणजे 2.5 इंटू 10³ न्यूटन. ए काय येईल, ए काय येईल तर 10 इंटू 30, कारण रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे. 10 इंटू 30 येणार आहे, बी इंटू टी. ओके, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेस जो येतो तो डायरेक्ट स्ट्रेस 8.33 न्यूटन पर mm². ठीक आहे. नेक्स्ट बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे आपल्याला. बेंडिंग स्ट्रेसचं काय फॉर्म्युला, m/z. आता ह्याच्यामध्ये m काय असेल तर m असेल p इंटू ई. पी किती आहे 2.5 किलो न्यूटन, 2.5 इंटू 10³ इंटू ई किती असेल तर हो का, जे सेंट्रॉइडपासून जातो ह्या ॲक्सिस आणि ई जो आहे तो त्या पीपर्यंतचं डिस्टन्स असेल म्हणजे 100. म्हणजे ह्याचा ॲन्सर जे येईल ते न्यूटन मध्ये येईल. तर किती येते पहा, तर ह्याचा आन्सर येते 2.5 इंटू 10⁵. 2.5 इंटू 10⁵. आता झेड काढूया. झेड बरोबर काय, आय अपॉन वाय. आय, आता हे ॲक्सिस जी म्हणजे एक्सच्या अलॉंग मुवमेंट ऑफ इनर्शिया घ्यायला लागेल, ते म्हणजेच काय BD³ अपॉन 12 अपॉन वाय काय असेल तर ह्याच्या निम्म, म्हणजेच ह्याच्या निम्म असणार आहे D/2, म्हणजेच काय BD² अपॉन 6. बी किती आहे, बी आहे 10 इंटू डी किती आहे 30² अपॉन 6. सेक्शन मॉड्युलर जो येईल तो mm³ मध्ये येईल. हे तुम्ही कॅल्क्युलेट करा, मग तुम्हाला जो बेंडिंग स्ट्रेस येईल ह्याची व्हॅल्यू आणि ह्याची व्हॅल्यू इथं पुटअप करा. ते बेंडिंग स्ट्रेस कशात येईल, न्यूटन पर mm² मध्ये येईल. बेंडिंग स्ट्रेस किती येतो आहे तर 166.67 येतो आहे. 166.67 येतो आहे. बेंडिंग स्ट्रेस जो येतो तो 166.67 येतो आहे. हे कॅल्क्युलेट करा. आता आपण मॅक्सिमम मिनिमम काढणार आहोत. सिग्मा मॅक्स बरोबर सिग्मा झिरो प्लस सिग्मा बी. सिग्मा झिरो किती आलेला आहे तर 8.33. आता बघा ह्याच्यातच तुम्हाला लक्षात येते की सिग्मा बी इज ग्रेटर दॅन सिग्मा झिरो, सो इट इज पार्टली इन टेन्शन पार्टली इन कॉम्प्रेशन. मॅक्सिमम व्हॅल्यू टेन्शनमध्ये असणार, कारण हे इथं असं समजा इथं आपण ॲक्ट करतो तर हे टेन्साईल लोड ॲक्ट होतो म्हणून इथं टेन्साईल स्ट्रेस मॅक्सिमम असणार आहे आणि मिनिमम काय असणार कॉम्प्रेसिव्ह, कारण टेन्शनला सब्जेक्ट झाला आहे हा मेंबर. हा इकडं ढकलतो आहे. आपण जर ही लाईन ऑफ ॲक्शन घेतली तर इथं समजा ही लाईन ऑफ ॲक्शन इथं घ्या तर ही काय करतं, याला असं टेन्शनवरती क्रिएट होणार आहे मॅक्सिमम आणि कॉम्प्रेशन मिनिमम. तर 8.33 प्लस 166.67 हे झालं न्यूटन पर mm² मॅक्सिमम. हे झालं टेन्साईल. आणि मिनिमम काढायचं म्हटलं तर सिग्मा झिरो मायनस सिग्मा बी 8.33 मायनस 166.67 हे मायनसमध्ये उत्तर येणार आहे न्यूटन पर mm². हा झाला कॉम्प्रेशन. ह्याचं उत्तर येते 175 आणि ह्याचं येतं 158.34. तर अशा पद्धतीने आपण मॅक्सिमम आणि मिनिमम काढलेला आहे.
बघा सपोज हा आपला सेक्शन आहे, हा सेक्शन आहे. तर आणि आपला हा जो लोड आहे, आता समजा आम्ही हा असा सेक्शन धरतो, आपण इथं असं असा जो आहे तो लोड ॲक्ट होतो आहे, असा पी लोड ॲक्ट होतो. मग हा काय करणार आहे की इथं समजा आपण असं धरलं तर हे काय होणार आहे की ह्याला टेन्शनमध्येच असा टेन्साईल स्ट्रेस इथं मॅक्सिमम ॲक्ट होणार आहे आणि कॉम्प्रेसिव्ह इथं मिनिमम ॲक्ट होणार. म्हणजे जर आपण काढायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं आपल्याला डायग्राम काढता येईल की हे जे आहे ते टेन्साईल आहे मॅक्सिमम, इथं मॅक्सिमम टेन्साईल असेल आणि इथं काय असेल, इथं कॉम्प्रेसिव्ह असेल, इथं कॉम्प्रेसिव्ह असेल. अशा पद्धतीने इथं कॉम्प्रेसिव्ह असणार आहे, इथं मॅक्सिमम टेन्साईल असणार, कारण हा लोड इथं वरती टेन्शन क्रिएट करणार. ठीक. तर अशा पद्धतीने मॅक्सिमम आणि मिनिमम आपण काढलेलं आहे, हे लक्षात आलं असेल. इथं टेन्साईल मॅक्सिमम मिनिमम, इथं कॉम्प्रेशन टेन्साईल कॉम्प्रेशन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे जर आपण असा फोर्स अप्लाय केला तर हे काय होणार, असं बेंड होणार आहे. हा बेंड होताना असं काय बेंड होणार आहे की हे स्ट्रेच होणार आहे, म्हणजे इथं टेन्शन तयार होणार आहे, इथं कॉम्प्रेशन तयार आहे, हे असं स्ट्रेच होणार आहे. ठीक आहे. जर बेंडिंग झालं तर हे असं स्ट्रेच होणार, म्हणजे इथं वरच्या सरफेसमध्ये टेन्शन तयार होणार आहे आणि आतल्या ह्याच्यात कॉम्प्रेशन होणार आहे, असं ते बेंड होईल जर इकडं असं फोर्स